Hello, future officers. A very good evening. Myself, Suraj Thorat, and welcome to the Concept Builder Academy for UPSC and MPSC. आज आपल्या लेक्चरमध्ये ना एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कशन आपण करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे आर रिजनल पार्टीज लुझिंग रेलेव्हन्स इन इंडिया. एकतर हे GS2च्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, म्हणजे पार्टी पॉलिटिक्समध्ये किंवा पार्टी सिस्टीममध्ये आपण जर बघितलं तर त्याचा रिलेव्हन्स. सिमिलरली फेडरलिझमच्या पर्स्पेक्टिव्हने सुद्धा एक इम्पॉर्टंट आर्टिकल आपण असं म्हणू शकतो. आणि त्यानंतर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन आपण बघतो तर पेपर 1चा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बी जो सेक्शन आहे सबसेक्शन त्याच्यामध्ये पार्टी सिस्टीम जी आहे ना तर त्याला सुद्धा आपण काय करू शकतो, ह्या टॉपिकला कनेक्ट करू शकतो. मग डायरेक्टली आपल्या आर्टिकलला स्टार्ट करण्यापूर्वी ना आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या ठिकाणी किंवा QR कोड प्रोव्हाइड केलेला आहे. स्कॅन करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवर गेल्यानंतर द कन्सेप्ट बिल्डर UPSC MPSC राज्यसेवा असं जर तुम्ही त्या ठिकाणी टाईप केलं तरी तुम्ही चॅनलला ॲक्सेस करू शकता, जॉईन करू शकता. पर्पज जॉईन करण्याचं काय आहे की ह्या आर्टिकलची जी काही PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. आणि सिमिलरली बाकीचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत, फॉर एक्झाम्पल डेली रेडिमेड नोट्स असेल तर याच्यामध्ये द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस याच्यामधले जे काही प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आर्टिकल्स आहेत तर त्याचं आपण एकदम सोप्या भाषेमध्ये आणि मेन्सला उपयोगी पडेल आणि प्रिलिमला उपयोगी पडेल अशाच एकदम लिमिटेड कंटेंटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला नोट्स अवेलेबल होतात. आणि ह्या नोट्स मराठी आणि इंग्लिश याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. सिमिलरली आपले बाकीचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लाभ घेता येईल. आता जस्ट फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी पहिले 3 ते 4 आर्टिकल्स आहेत ते प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आहेत. त्यानंतर सिमिलरली बाकीचे जे काही 4 ते 5 आर्टिकल्स आहेत हे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आहेत. ठीक आहे, तर ह्या जॉईन केल्यानंतर बाकीचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत त्यांचा नक्की त्या ठिकाणी लाभ घेण्याचा प्रयत्न केला. डायरेक्टली आपल्या आर्टिकलला स्टार्ट करूया. हे द हिंदूमध्ये ना 2-3 दिवसापूर्वी आर्टिकल आलं होतं आर रिजनल पार्टी लुझिंग रेलेव्हन्स इन इंडिया. तर याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे तर कंपॅरेटिव्ह डेटा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. म्हणजे 2009 मध्ये रिजनल पार्टीचं वोट शेअर कशा पद्धतीने होतं, मग त्यानंतर 2014 असेल, 2019 असेल किंवा रिसेंटली 2024 जे काही लोकसभेचे इलेक्शन झालेले असतील किंवा स्टेट इलेक्शन त्या ठिकाणी झालेले असतील, कंपॅरेटिव्हली लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर वोटरचं जे काही पर्सेंटेज किंवा शेअर आहे तर त्या पर्सेंटेज शेअरमध्ये रिजनल पार्टीजचा पर्सेंटेज शेअर कशा पद्धतीने आहे किंवा वोटरनं रिजनल पार्टीजला प्रेफरन्स कशा पद्धतीने प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तर हे थ्रू एक्झाम्पल म्हणजे भारतामधले जे काही पूर्ण स्टेट्स आहेत तर त्या स्टेटमध्ये असलेल्या प्रॉमिनंट रिजनल पार्टीज आहेत त्याच्याबद्दल ह्या ठिकाणी आपल्याला डेटा सुद्धा अवेलेबल होतो. आता डायरेक्टली आपला जो पहिला पॉइंट आहे इलेक्ट्रोल सेटबॅक इज नॉट इक्वल टू डिक्लाइनिंग रेलेव्हन्स. आता म्हणजे सांगायचं याच्यामध्ये तात्पर्य काय माहिती का की काही इलेक्शनमध्ये रिजनल पार्टीजपेक्षा नॅशनल पार्टीजचं जे काही MPs किंवा MLAs असतील तर त्या ठिकाणी निवडून येण्याचे चान्सेस जास्त असतात. मग असं जर त्या ठिकाणी एखाद्या स्टेटमध्ये पर्टिक्युलरली हा ट्रेंड ऑब्झर्व होत असेल तर त्याचा अर्थ डायरेक्टली त्या पार्टीचं रिजनल पार्टी जी आहे तर त्याचा रिलेव्हन्स डिक्लाइन झालेला आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. ठीक आहे, मग आपल्याला ना इलेक्ट्रोल सेटबॅक इज नॉट इक्वल टू डिक्लाइनिंग रिलेव्हन्स हे समजून घेताना एक बेसिक डिस्टिंक्शन त्या ठिकाणी अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, एखादी रिजनल पार्टी असेल आणि ती इलेक्शनमध्ये जर हरली किंवा त्याच्यामधले जे काही MPs असतील किंवा MLAs वगैरे असतील यांनी डिफेक्शन करून दुसऱ्या पक्षामध्ये गेले किंवा पक्षांतर केल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये जर ते गेले असतील किंवा सिमिलरली ऑर्गनायझेशनमध्ये काही इंटरनल कन्फ्लिक्ट त्या ठिकाणी निर्माण झालेले असतील तर लगेच त्या रिजनल पार्टीचा त्या ठिकाणी रेलेव्हन्स कमी झाला किंवा ती रिजनल पार्टी त्या ठिकाणी संपली असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे एक्झाम्पलच्या पर्स्पेक्टिव्हनं जसं आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की शिवसेना असेल किंवा NCP वगैरे असेल तर यांच्यामध्ये जे कन्फ्लिक्ट झालं किंवा स्प्लिट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं, जे काही इंटरनल कन्फ्लिक्ट वगैरे असतील किंवा काही MPsनं आणि MLAsनं दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी डिफेक्शन केलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो का की जी ही ओरिजिनल NCP आहे किंवा ओरिजिनल शिवसेना आहे तर त्यांचा रिलेव्हन्स त्या ठिकाणी कमी झालाय. तर त्याचा बिलकुल तसा अर्थ होत नाही किंवा आपण हे तसं आन्सर रायटिंग करत असताना अशा पद्धतीचे जे काही अजम्पशन्स असतील तर ते त्या ठिकाणी मांडायचे नाहीत. इलेक्शन रिझल्ट जो असतो ना तर हा मल्टिपल फॅक्टरवर डिपेंड करत असतो. कधी कधी काय असतं की लिडरशिपचं क्रायसिस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतं. सिमिलरली अलायन्सचं जे काही अरिथमॅटिक आहे म्हणजे त्यांचं जे काही गणित आहे सत्ता फॉर्मेशनचं हे सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला स्टेटमध्ये बघायला मिळत असतं. त्यानंतर अँटी इन्कम्बन्सी वगैरे असेल म्हणजे
सरकार विरोधी समजा एखादी गोष्ट त्या ठिकाणी करायची असेल किंवा सरकार विरोधी किंवा सत्ता विरोधी जी गोष्टी वगैरे असतात तर त्याला काय म्हणतात, अँटी इन्कम्बन्सी असं म्हणतात. किंवा कधी कधी असं सुद्धा असू शकतं की नॅशनल इलेक्शनमध्ये ना वोटर्स वेगळ्या मुद्द्यावर वोट करत असतात आणि रिजनल पार्टीमध्ये जे काही स्टेट असेंब्लीचे इलेक्शन्स वगैरे असतील तर त्या इलेक्शनमध्ये वोट करत असताना वोटरचा प्रेफरन्स किंवा चॉईसेस त्या ठिकाणी वेगळे असतात. आता उदाहरणार्थ लोकसभा इलेक्शनमध्ये ज्यावेळेस एखादा वोटर पर्टिक्युलरली एखाद्या स्टेटमधून वोट करत असतो तर त्या ठिकाणी नॅशनल इश्यूज जे आहेत प्रॉमिनंटली, फॉर एक्झाम्पल वोटरचं जे काही नॅशनल लिडरशिप वगैरे असेल, सिमिलरली नॅशनल सिक्युरिटी असेल, इकॉनॉमीचे इश्यू वगैरे असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे परफॉर्मन्स कशा पद्धतीने आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेलफेअर स्कीम कशा पद्धतीने त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट कशा पद्धतीने केलेली आहे, किंवा नॅशनल इलेक्शनमध्ये फॉरेन इकॉनॉमी बरोबर म्हणा किंवा बाकीचे जे काही सेक्टर्स वगैरे त्याच्याबरोबर फॉरेन पॉलिसीचा कशा पद्धतीने यूज केला जातो तर याच्याकडे त्या ठिकाणी जास्त लक्ष जातं. पण ज्यावेळेस आपण स्टेट असेंब्लीचे इलेक्शन बघतो ना तर ते इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी इश्यू आपल्याला वेगळे बघायला मिळतात. आता फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर लोकल रोडचे काही इन्फ्रास्ट्रक्चरचे इश्यू त्या ठिकाणी असू शकतात. सिमिलरली महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर असेल, इरिगेशन वगैरे असेल किंवा फार्मर सुसाईडचा इश्यू त्या ठिकाणी प्रॉमिनंटली असू शकतो. सिमिलरली रिझर्वेशनचा इश्यू वगैरे असेल, रिजनल डेव्हलपमेंटचा इश्यू वगैरे असेल, म्हणजे आपण झारखंडचा, आंध्र प्रदेशचा किंवा त्याच्यानंतर तेलंगणाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला रिजनल डेव्हलपमेंट वगैरे असेल त्याचा इश्यू त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. किंवा स्टेटमध्ये असलेली एखादी काही लिडरशिप आहे तर या ठिकाणी स्टेट असेंब्लीचे इलेक्शन होत असतात त्यावेळेस आपल्याला ह्या वेगवेगळ्या इश्यूजकडे इम्पॉर्टन्स बघायला मिळतं. त्यामुळं रिजनल पार्टीजना स्टेट असेंब्ली इलेक्शनमध्ये अनेकदा या गोष्टीमुळे सपोर्ट मिळायला आपल्याला म्हणजे आपण बघत असतो. म्हणून ह्या टॉपिकवर जर समजा आपल्याला आन्सर लिहायचा असेल किंवा एखादा डायरेक्ट जर क्वेश्चन आपल्याला एक्झामिनेशनमध्ये अशा पद्धतीने टॉपिकवर आला किंवा तुम्हाला डायमेन्शन जरी त्या ठिकाणी क्रिएट करायचं असेल तर असं लिहित असताना आपण इलेक्ट्रोल डिफिसिट इज नॉट ऑटोमॅटिकली इक्वल टू द पॉलिटिकल इररिलेव्हन्स, म्हणजे एखाद्या रिजनल पार्टीचं त्या ठिकाणी इलेक्ट्रोल डिफिसिट किंवा डिफिट आपल्याला जर बघायला मिळालेलं असेल एखाद्या इलेक्शनमध्ये पण त्याचा डायरेक्टली अर्थ त्या पार्टीचं पॉलिटिकल रिलेव्हन्स कमी झाला असं त्या ठिकाणी होत नाही. एखादी पार्टी आहे ना तर ती काही काळासाठी त्या ठिकाणी डाऊन असू शकते पण तिचा अंडरलिंग रिजनल सपोर्ट बेस जो आहे ना तो त्या ठिकाणी अजूनही आपल्याला स्ट्रॉंग बघायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपला आहे रिजनल पार्टीज स्टील हॅव स्ट्रॉंग इलेक्ट्रोल बेस. जसं मी तुम्हाला लास्ट पॉईंटमध्ये सांगितलं ना की इलेक्शनमध्ये एखादी रिजनल पार्टी त्या ठिकाणी हरली असेल किंवा बाकीचे जे काही रिझन्स वगैरे असतील त्या रिझनमुळे त्यांचा त्या ठिकाणी डिफीट झालेला असेल, पण डिफीट झाले म्हणून पॉलिटिकल इरिलेव्हन्स त्या ठिकाणी झालेला आहे किंवा पॉलिटिकली इरिलेव्हंट त्या पार्टीज नाहीत असं आपण त्या ठिकाणी डायरेक्टली म्हणू शकत नाही किंवा तशा पद्धतीचा रिलेव्हन्स सुद्धा आपण करू शकत नाही. मग हेच प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला ना नेक्स्ट पॉईंटमध्ये त्या ठिकाणी डेटा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आता हा जो डेटा आहे ना या डेटाकडे जस्ट आपल्याला अजम्पशन्स किंवा परसेप्शन म्हणून बघायचं नाहीये, पण पॉलिटिकल रिलेव्हन्स आपल्याला समजून घेत असताना की कशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही तुम्हाला मी सांगितलं परसेप्शन्स असतील किंवा अजम्पशन्स असेल तर हे डेटा आपल्याला काय करत असतं माहिती का, त्या अजम्पशन्सला ब्रेक करण्यासाठी काम करत असतं. आता रिजनल पार्टीज जर खरंच मोठ्या प्रमाणामध्ये इरिलेव्हंट असत्या तर त्यांचा जो काही ऍक्च्युअल वोट शेअर आहे, म्हणजे स्टेट असेंब्लीमध्ये इलेक्शन झाल्यानंतर रिजनल पार्टीजला किती प्रमाणामध्ये लोकांनी वोटनी प्रेफरन्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तर हे आपल्याला प्रत्येक इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी कमी झालेलं बघायला मिळालं असतं. म्हणजे 2009ला काय सिच्युएशन होती, 2014ला काय सिच्युएशन होती, सिमिलरली 2019ला काय सिच्युएशन होती किंवा 24ला रिसेंटली काय सिच्युएशन होती, तर याचा जो शेअर आहे ना तर हा कन्सिस्टन्सली आपल्याला हा डिक्लाइन झालेला बघायला मिळाला असता. पण ज्यावेळेस आपण आर्टिकलमधनं डेटा काढतो तर याचा जो पिक्चर आहे ना म्हणजे पॉलिटिकल इररिलेव्हन्स कमी झालेला नाहीये हे शो करतं. 2009ला रिजनल पार्टीचा जो काही वोट शेअर होता तर हा 22% असा होता. 2014ला तो वाढून 35.85% झाला, 2019ला वाढून 28.1% झाला आणि सिमिलरली 2024ला आपल्याला तो वाढलेला बघायला मिळतो. म्हणजे काय 33.53% त्या ठिकाणी आपल्याला रिजनल पार्टीचा वोट शेअर वाढलेला बघायला मिळतोय. याचा इनडायरेक्ट अर्थ काय होतो माहितीये का, पहिली गोष्ट तर एक काय की हा जो डेटा आहे हा 1/3 आसपास आहे. ठीक आहे, म्हणजे टोटल जे काही वोट शेअर आहे तर त्याच्यामध्ये रिजनल पार्टीचा वोट शेअर हा 1/3 असल्यासारखा आहे. म्हणजे त्यांचा रिलेव्हन्स आपण इथं म्हणू शकतो का कमी झालाय तर नाही, असं डायरेक्टली आपल्याला डेटावरनं म्हणता येणार नाही की त्यांचा जो काही वोट शेअर आहे तो कमी झालेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्या ठिकाणी फ्लक्च्युएशन बघायला मिळतं ना की प्रत्येक इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी नॅशनल इश्यूज वगैरे असतील किंवा रिजनल इश्यूज वगैरे असतील
तर त्याच्या बेसिसवर त्या ठिकाणी आपल्याला फ्लक्च्युएशन बघायला मिळतं. अशा पद्धतीचं सुद्धा आपण याच्यामधनं इंटरप्रिटेशन काढू शकतो. ठीक आहे, पण हा जो फ्लक्च्युएशन या ठिकाणी बघायला मिळतोय ना, तर फ्लक्च्युएशनचा अर्थ त्या ठिकाणी टोटल स्ट्रक्चरल कोलॅप्स अशा पद्धतीने आपण घेऊ शकत नाही, कारण 1/3च्या आसपास त्या ठिकाणी नॅशनल वोटर शेअर त्या ठिकाणी जर आकडा जो आहे ना, तर कम्पॅरेटिव्हली हा छोटा आकडा नाही. याचा अर्थ काय होतो माहिती का, देशामधले जे काही मोठे वोटर्स आहेत ना, त्यांचे आणखी सुद्धा सेगमेंट्स असतील, सेंटिमेंट्स वगैरे असतील, तर हे रिजनल पार्टीजना त्या ठिकाणी पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन प्रोव्हाइड करतात की तेव्हा त्यांच्याबरोबर असोसिएटेड आहेत. आता एखाद्या इलेक्शनमध्ये ना रिजनल पार्टीज असतील तर त्यांचं सीट जिंकण्याचं जे काही प्रमाण वगैरे आहे तर हे आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं, पण त्यांचा वोट शेअर जो असतो ना, म्हणजे सीट जिंकणं म्हणजे नंबर ऑफ सीट किती निवडून आले ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की पर्सेंटेज ऑफ वोट त्यांना टोटल कशा पद्धतीने पडलेला आहे. म्हणजे भारतामध्ये जे फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम आहे तर त्याचा आपण एक ड्रॉबॅक म्हणूया की पर्सेंटेज ऑफ वोट हे डायरेक्टली नंबर ऑफ सीट्सला रिप्रेझेंट कधीच करत नसतं. कधी कधी तुमचं काही वोटचं पर्सेंटेज असेल ना तर हे आपल्याला हाय ट्रेंडमध्ये बघायला मिळतं, पण तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही सीट्स जिंकून येता का तर हे आपल्याला बघायला मिळत नाही. जसं की आपण बिहारमध्ये रिसेंटली बघितलं होतं, तिथल्या ज्या काही रिजनल पार्टीज होत्या तर रिजनल पार्टीजला त्या ठिकाणी वोटचं शेअर होतं ना तर हे जास्त प्रमाणामध्ये होतं, पण नंबर ऑफ सीट्स जे होतं ना तर ह्या कमी प्रमाणामध्ये बघायला मिळाले होते. ठीक आहे, मग म्हणून आपण त्या ठिकाणी कन्क्लुजन काढू शकतो की ज्या काही रिजनल पार्टीज आहेत तर त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे ना हा प्रत्येक इलेक्शनमध्ये अप अँड डाऊन त्या ठिकाणी होऊ शकतं, पण जर आपण ॲग्रिगेट वोटरचा सपोर्ट बघितला तर हा रिलेटिव्हली स्टेबल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे स्टेट पॉलिटिक्समध्ये रिजनल पार्टीज अजूनही सेंट्रल प्लेयर आहेत. मग हे सांगत असताना ना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की इथं इंडियन फेडरलिझम समजण्यासाठी हा जो पॉईंट आहे ना तर हा आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आता इंडियामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ना की नॅशनल पॉलिटिक्स असेल किंवा नॅशनल पॉलिटिक्समध्ये जे काही इश्यूज वगैरे असतील, आयदर इकॉनॉमीचे इश्यूज वगैरे असतील, म्हणजे काय की जे सेक्टर त्या ठिकाणी जास्त चांगलं परफॉर्म करते, जे सेक्टर जास्त न्यूजमध्ये आहे किंवा लोकांचं परसेप्शन एखाद्या सेक्टरविषयी किंवा एखाद्या मिनिस्ट्रीविषयी चांगलं आहे ना तर तेच इश्यू जे असतात ना हे नॅशनल पॉलिटिक्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. काही दिवसापूर्वी आपण बघितलं होतं की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या जे काही व्हिजिट्स वगैरे असतील, फॉरेन व्हिजिट्स, तर त्या पर्स्पेक्टिव्हने येणाऱ्या पर्स्पेक्टिव्ह इलेक्शन्समध्ये आपल्याला फॉरेन पॉलिसीचं त्या ठिकाणी रोल बघायला मिळाला होता. म्हणजे रिजनल इलेक्शन असो किंवा स्टेट इलेक्शन असो तर ह्या इलेक्शनमध्ये सुद्धा प्राईम मिनिस्टरचं ऍडव्हर्टाइजमेंट करत असताना किंवा बीजेपीचं ऍडव्हर्टाइजमेंट करत असताना त्या ठिकाणी आपल्याला फॉरेन पॉलिसी कशा पद्धतीने सक्सेसफुल करून दाखवलेली आहे तर अशा पद्धतीचे इश्यूज त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आले होते. ठीक आहे, म्हणजे इंडियामध्ये नॅशनल पॉलिटिक्स जेवढं इम्पॉर्टंट आहे ना तितकंच आपल्याला स्टेट पॉलिटिक्स देखील इंडिपेंडंट पॉलिटिकल स्पेस म्हणून काम करत असतं, हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्येक स्टेटची स्वतःची ना एक वेगळी पॉलिटिकल हिस्ट्री आहे. मग हे सांगत असताना पर्टिक्युलरली आपल्या डोक्यामध्ये ज्या काही रिजनल पार्टीज आहेत, बिहार असेल, त्यानंतर महाराष्ट्र असेल, त्यानंतर सदर्न इंडियामधले जे काही स्टेट्स वगैरे असतात तर तिथलं एक्झाम्पल्स आपण डायरेक्टली प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, मग प्रत्येक स्टेटचं जसं तुम्ही तुम्हाला सांगितलं एक पर्टिक्युलरली पॉलिटिकल हिस्ट्री आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर मग शिवसेनाचा जो काही राईज आहे त्या पद्धतीनं आपण मेन्शन करू शकतो की 1960s मधनं कशा पद्धतीनं सन ऑफ सॉइल मुवमेंट त्या ठिकाणी चालू झाली होती. त्यानंतर गिरणी कामगारांचे प्रश्न वगैरे असतील. सिमिलरली ज्यावेळेस आपण तामिळनाडूचा विचार करतो तर तिथं डीएमके असेल, AIDMK वगैरे असेल, किंवा रिसेंटली TVK जे पार्टी आहे ती पॉवरमध्ये आहे तर त्यांचा रेफरन्स सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. मग पॉलिटिकल हिस्ट्री झालं, त्यानंतर लँग्वेजचा इश्यू झाला, त्यानंतर कास्ट कंपोजिशन असेल, रिजनल ऍस्पिरेशन्स वगैरे असतील किंवा लोकल इश्यूज जे असतात ना तर हे प्रत्येक स्टेटमध्ये आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात. मग लँग्वेज जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी आहे. सिमिलरली ज्यावेळेस आपण पर्टिक्युलरली सदर्न इंडियाचा विचार करतो तामिळनाडूमध्ये तमिळ लँग्वेज त्या ठिकाणी प्रेफर केल्या जाते. बाकीचे जे काही हिंदी इम्पोजिशन्स वगैरे आहे तर त्या ठिकाणी स्ट्रॉंग अपोज तिथल्या वोटर्स सुद्धा आणि तिथले पॉलिटिकल पार्टीचे जे काही लिडर्स वगैरे आहेत तर ते सुद्धा हिंदीला त्या ठिकाणी ॲज अ सबज्युकेशन म्हणून किंवा त्यांच्या कल्चरवर डायरेक्ट इम्पॅक्ट म्हणून ते तशा पद्धतीनं बघत असतात. म्हणून नॅशनल पार्टी नॅशनली जरी आपल्याला स्ट्रॉंग दिसत असेल तर प्रत्येक स्टेटमध्ये ऑटोमॅटिकली डॉमिनेट होईल असं आपण त्या पद्धतीने सांगू शकत नाही. याचं जर तुम्हाला एक्झाम्पल मेन्शन करायचं असेल तर तामिळनाडूमधलं तुम्ही एक्झाम्पल मेन्शन करू शकता, केरळमधलं त्या ठिकाणी मेन्शन करू शकता, आंध्र प्रदेशमधलं एक्झाम्पल त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक स्टेटमधलं एक्झाम्पल प्रोव्हाइड करता येतील. मग काही स्टेट वगैरे असतील तर त्या काही स्टेटमध्ये ना रिजनल पार्टीज वगैरे असतात तर स्वतःच्या ताकदीवर असेल किंवा स्वतःचं जे काही वोट शेअर वगैरे असेल किंवा लीडरचा पर्टिक्युलरली करिश्मा वगैरे असेल
किंवा त्यांच्या वेलफेअरच्या ज्या काही चांगल्या पॉलिसीज वगैरे असतील तर त्याच्या बेसिसवर ते काय करत असतात माहिती का, की गव्हर्नमेंट रन करत असतात. आता काही स्टेटमध्ये ना आपल्याला कोएलिशन मध्ये सुद्धा सरकारचं चलवताना दिसत असेल. अशा परिस्थितीमध्ये नॅशनल पार्टी ज्या आहेत तर नॅशनल पार्टीजला सुद्धा गव्हर्नमेंट फॉर्मेशन वगैरे असेल किंवा पॉलिटिकल स्टॅबिलिटी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करायची जर असेल तर प्रत्येक वेळेस स्वतः त्या ठिकाणी सरकार स्थापन करू शकत नाही. तर आपण बघितलेलं आहे की रिजनल पार्टीजचा सुद्धा सपोर्ट त्या ठिकाणी आवश्यक असतो. आता रिसेंटली जर आपण झारखंडचं एक्झाम्पल बघितलं तर झारखंडच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं दिसतं इंडियन नॅशनल काँग्रेस त्या ठिकाणी सरकारला सपोर्ट करत असतं. मग तिथली जी लोकल पार्टी आहे तर त्या लोकल पार्टी बरोबर इंडियन नॅशनल काँग्रेस सारख्या नॅशनल पार्टीजला कोलिशन मध्ये त्या ठिकाणी सरकार पॉलिटिकल स्टॅबिलिटीसाठी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करणं म्हणजे भाग पडलेलं आहे. याच्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग पॉईंट म्हणजे काय की पर्टिक्युलरली कोणत्याच एका रिजनल पार्टीचा डिफीट त्या ठिकाणी आपण म्हणजे पूर्ण रिजनल पॉलिटिक्सचा डिफीट आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकत नाही. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ना, काही अजम्पन्स असतात, काही परसेप्शन्स वगैरे असतात, तर त्यापैकी हे सुद्धा एक परसेप्शन किंवा अजम्पन्स असं म्हणू की पर्टिक्युलरली एका स्टेटमध्ये जर एका रिजनल पार्टीचा त्या ठिकाणी आपल्याला डिफीट बघायला मिळालेला असेल तर आपण ती गोष्ट जी आहे ना ती फक्त आपल्याला त्या स्टेट पुरती लिमिटेड ठेवायची आहे. म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये एनसीपीचा रिजनल पार्टी जी आहे त्यांचा डिफीट ज्या पद्धतीने झाला किंवा त्यांचा जो काही वोट शेअर आहे ज्या पद्धतीने आपल्याला कमी झालेला बघायला मिळतो. मग त्याचे रिझन्स मे बी वेगळे असतील, पार्टीमध्ये स्प्लिट त्या ठिकाणी झालेला असेल, लिडरशिप क्रायसिस त्या ठिकाणी क्रिएट झालेला असेल, बाकीच्या ज्या काही गोष्टी वगैरे असतील ह्या. पण एका स्टेटमध्ये एका रिजनल पार्टीची डिफीट जी आहे ना तर ओव्हरऑल हेच पिक्चर आपण त्या ठिकाणी पूर्ण इंडियामध्ये लागू करू शकत नाही. म्हणजे काय रिजनल पॉलिटिक्सचा डिफीट आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. मग आर्टिकलमध्ये प्रोव्हाइड करत असताना तामिळनाडूचं एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्टली हेच मेन्शन करण्याचा प्रयत्न करत असतं. सिमिलरली तुम्हाला मी जे महाराष्ट्रामधलं एनसीपीचं एक्झाम्पल सांगितलं हे सुद्धा एक्झाम्पल तुम्ही ह्या पॉईंटच्या आर्ग्युमेंटमध्ये ॲज अ सबस्टिट्यूशन म्हणून त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता किंवा सबस्टॅन्शिएशन म्हणून प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे काय की एका रिजनल पार्टीला त्या ठिकाणी सेटबॅक जर मिळालेला असेल पण वोटर्स शेअर जे आहेत दुसऱ्या रिजनल पार्टीकडे शिफ्ट होऊ शकतात. सिमिलरली ही जी सिच्युएशन आहे ना तर ही आपल्याला पर्टिक्युलरली तामिळनाडूमध्ये बघायला मिळते. तिथल्या ज्या काही इम्पॉर्टंट आधीपासून चालत आलेल्या रिजनल पार्टीज आहेत म्हणजे डीएमके असेल किंवा AIDMK ह्या ज्या रिजनल पार्टीज आहेत ना तर ह्या रिजनल पार्टीजकडनं लोकांचा जो काही प्रेफरन्स वगैरे आहे किंवा वोटचं जे काही शेअर आहे तर हे तामिळ वेत्री कजागम यांच्याकडे त्या ठिकाणी शिफ्ट झालेलं बघायला मिळालेलं आहे. आणि ह्या रिजनल पार्टीजना कशा पद्धतीने त्यांनी गव्हर्नमेंट फॉर्म केलं हे सुद्धा आपल्याला तामिळनाडूच्या एक्झाम्पल मधनं त्या ठिकाणी आपण स्ट्रॉंगली इंटरप्रिट करू शकतो. त्यामुळं रिजनल पार्टीचं जे काही रिलेव्हन्स आहे हा फक्त त्या ठिकाणी पार्टी स्पेसिफिक नसतो तर रिजनल आयडेंटिटी असेल, स्टेट लेवल पॉलिटिकल कॉम्पिटिशन असेल किंवा लोकल रिप्रेझेंटेशन असेल तर ह्या सुद्धा गोष्टी बरोबर जोडलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे नॅशनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स वर्सेस रिजनल पॉलिटिकल आयडेंटिटी. आता हा जो पॉइंट आहे ना तर बऱ्यापैकी थोडासा कन्सेप्च्युअल अशा पद्धतीने म्हणूया आणि आन्सर रायटिंग करत असताना डायमेन्शन्सला सबस्टॅन्शिएशन करण्यासाठी किंवा डायमेन्शन्स क्रिएट करण्यासाठी तुम्ही ह्या पॉईंटचा उपयोग डायरेक्टली करू शकता. आपण जर ओव्हरऑल कंटेम्पररी इंडियन पॉलिटिक्स जर आज बघितलं तर नॅशनल लेवलचे जे काही नरेटिव्ह आहेत तर हे किंवा त्याच्या ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टीज आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं एखाद्या लिडरशिपचा करिश्मा असेल किंवा नॅशनल लेवलवरचे जे काही इश्यूज वगैरे असतील तर त्याचा आपल्याला प्रभाव वाढलेला त्या ठिकाणी बघायला मिळतो. मग त्यामध्ये वेलफेअर प्रोग्राम्स असतील गव्हर्नमेंटचे, इकॉनॉमी असेल, सिक्युरिटी असेल, फॉरेन पॉलिसी असेल किंवा नॅशनल आयडेंटिटी वगैरे असेल तर हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे आहेत किंवा हे जे इम्पॉर्टंट इश्यूज वगैरे आहेत तर या इश्यूजचं ना इलेक्शन कॅम्पेनिंग जे आहे ना तर ह्या इलेक्शन कॅम्पेनिंगमध्ये महत्त्व आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं. त्यामुळं रिजनल पार्टीज ज्या आहेत ना ह्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये तर आपल्याला त्याचा सुद्धा नॅशनल पॉलिटिक्स कशा पद्धतीनं रिजनल पार्टीजमध्ये किंवा रिजनल पॉलिटिक्समध्ये किंवा स्टेट असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. आणि याचा अर्थ असा होतो का की नॅशनल लेवलचं जे काही नरेटिव्ह आहेत तर त्याचा जरी इम्पॅक्ट त्या ठिकाणी स्टेट असेंब्लीच्या इलेक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतोय पण त्याचा अर्थ डायरेक्टली आपण अशा पद्धतीने घेऊ शकत नाही की रिजनल आयडेंटिटी त्या ठिकाणी कम्प्लिटली डिसॅपल झालेली आहे. वोटर्स जे असतात ना वोटरचं जर समजा जर आपण पॉलिटिकल आयडेंटिटीज जर बघितलं ना तर त्यांचं बिहेवियर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळं बघायला मिळतं. म्हणजे काय की एक सिंगल जो वोटर असतो ना तर त्या वोटर दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉलिटिकल आयडेंटिटी त्या ठिकाणी होल्ड करू शकतो. नॅशनल इलेक्शनमध्ये नॅशनल पार्टीला त्या ठिकाणी सपोर्ट त्याचा बघायला मिळतो आणि सिमिलरली
काही महिन्यानंतर त्या ठिकाणी जर स्टेट असेंब्लीचे इलेक्शन झालेले असतील तर त्या इलेक्शनमध्ये रिजनल पार्टीला त्याचा वोट आपण म्हणजे बघायला मिळायला जाऊ शकतो. सिमिलरली ही जी सिच्युएशन होती ना म्हणजे 2014 नंतर परमनंटली आपल्याला बघायला मिळते. नॅशनल लेवलवर जर आता आपण विचारलं ना तर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट म्हणून एनडीए गव्हर्नमेंट त्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा बघायला मिळतो. म्हणजे मी मोस्ट ऑफ द वोटर्स त्या ठिकाणी परसेप्शन सांगतोय. आणि सिमिलरली रिजनल पॉलिटिक्स त्या ठिकाणी असेल तर सेम पार्टीला त्या ठिकाणी प्रेफरन्स मिळत नाही. पण जे काही रिजनल पार्टीज आहेत तर त्या रिजनल पार्टीचे जे काही लिडर्स वगैरे आहेत तर त्या पार्टीजला म्हणा किंवा लिडर्सला त्या ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स बघायला मिळतो. म्हणून इंडियाचं जे काही पूर्ण पार्टी पॉलिटिक्स आहे ना तर हे समजून घेताना नॅशनल वर्सेस रिजनल अशा पद्धतीचं रिजिड जे चॉईस आहे ना तर हे रिजिड चॉईस ठेवणं त्या ठिकाणी चुकीचं आहे. प्रत्यक्षामध्ये जर किंवा रियालिटीमध्ये आपण जर बघितलं जसं मी तुम्हाला सांगितलं ना वोटर्सचा ट्रेंड जो असतो ना तर हा नॅशनल सुद्धा असतो आणि रिजनल सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे काय हे दोन्ही ट्रेंड आपल्याला एकाच वेळी बघायला मिळतात. याचसोबत ना फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम सुद्धा आहे ना तर ही सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आता जसं मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं बिहारचं एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करताना सांगितलं होतं. एखादी पॉलिटिकल पार्टी आहे त्या पॉलिटिकल पार्टीला त्या ठिकाणी पूर्ण इलेक्शनमध्ये 30% जर वोट मिळालेले असतील पण वोटर्स जे काही वेगवेगळे म्हणजे डिस्ट्रीब्युशन जे आहे ना वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा मतदारसंघामध्ये तर ते स्प्रेड झालेलं असल्यामुळे काय होतं माहिती आहे का त्यांचं जे काही वोट शेअर आहे ना तर हा वोट शेअर नंबर ऑफ सीट्समध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट होत नाही. ठीक आहे. याच्या उलट काय होतं माहिती आहे का की कॉन्सन्ट्रेटेड वोट त्या ठिकाणी जर आपल्याला बघायला मिळालेलं असेल मग कमी वोट शेअर असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सीट्स जास्त निवडून आलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे. त्यामुळं रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचा रिलेव्हन्स आपल्याला जर जज करायचा असेल तर हा रिलेव्हन्स जज करत असताना त्या ठिकाणी पहिली गोष्ट तर काय की नंबर ऑफ सीट्स त्याच्यामध्ये किती आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की वोट शेअर कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेला आहे किंवा तो चेंज झालेला आहे ह्या दोन्ही सुद्धा गोष्टी बघणं गरजेचं आहे. म्हणजे काय की फक्त नंबर ऑफ सीट्स आपल्याला हा अँगल पर्टिक्युलरली बघणं एकाच दृष्टीने बघणं किंवा एकाच पर्स्पेक्टिव्हने बघणं हे योग्य नाहीये. त्याच्याबरोबर आपल्याला वोटिंगचा जो पॅटर्न आहे वोटिंगचा जो शेअर आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट आपला पॉईंट आहे रिअल चॅलेंजेस. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रिलेव्हन्स असं डायरेक्टली म्हणू शकत नाही की एखाद्या रिजनल पार्टीचा रिलेव्हन्स तिथं नाहीये पण त्या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम्स असतील आयदर जिथले इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स वगैरे असतील त्यानंतर फॅक्शनलिझम वगैरे असेल लिडरशिपचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी असू शकतो किंवा ऑर्गनायझेशनचा स्ट्रेक्स त्या ठिकाणी असू शकतो किंवा डिफेक्शनचं जे काही प्रमाण वगैरे आहे एमपीचं किंवा एमएलएचं त्या ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतं. ठीक आहे. त्यामुळं याच्यामध्ये ना रिजनल पार्टी समोरचा सगळ्यात मोठा जर आपण प्रश्न बघितला तर सध्याच्या काळामध्ये आपण वोटर्सनं त्यांना पूर्णपणे निग्लेक्ट केलेला आहे किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा त्यांना रिजनल पार्टीजना त्या ठिकाणी निवडून देताना ते पूर्णपणे त्यांना साईडलाईन करतात असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. त्यापेक्षा रिजनल पार्टीज जे आहेत तर ह्या पार्टी समोर ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे हे आपण याच्यामधनं इंटरप्रिट करू शकतो. जेव्हा पार्टीमधनं लिडर्स वगैरे असतात हे मोठ्या प्रमाणामध्ये एमपीज असतील एमएलएज वगैरे असतील सेकंडरी लिडर्स आपण त्यांना म्हणूया यांचं डिफेक्शन जर जास्त प्रमाणामध्ये बघायला आपल्याला जर मिळालं असेल जसं एनसीपीचं झालेलं असेल किंवा शिवसेनेचं त्या ठिकाणी आपल्याला जर एक्झाम्पल सांगायचं असेल तर एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. सिमिलरली रिजनल पार्टीजमध्ये इंटरनल फॅक्शनचा त्या ठिकाणी इश्यू निर्माण होऊ शकतो किंवा पार्टीचं जे काही असेल तर त्या पार्टीचं जे काही लिडरशिप आहे पर्टिक्युलरली एका फॅमिलीवर त्या ठिकाणी डिपेंडंट होतं पण सध्या कशा पद्धतीने चेंज झालेलं आहे तर हे ऑर्गनायझेशन विकनेस त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात ह्या वेगवेगळ्या चॅलेंजेसमुळे. आता परत याच्यामध्ये ना एक आपल्याला डिस्टिंक्शन समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का एखाद्या पार्टीचा ना ट्रॅडिशनल वोटर्स अजूनही त्या ठिकाणी पार्टीसोबत इमोशनली किंवा पॉलिटिकली कनेक्ट त्या ठिकाणी असू शकतो. म्हणजे पर्टिक्युलरली इंडियन नॅशनल काँग्रेस बरोबर अशा पद्धतीचं जे काही अजम्पशन्स आहे किंवा परसेप्शन आहे तर हे आपण त्याला कोरिलेट करू शकतो. आज सुद्धा तुम्ही गावाकडे जाऊन बघा की गावाकडे ना की इंडियन नॅशनल काँग्रेसला त्या म्हणजे त्या पार्टीला आता लिडरशिप कोणती आहे याच्यावरनं जे जुने म्हातारे पुढे जे आहेत ना त्यांना काही घेणं नाही. ते फक्त काय म्हणतात माहिती आहे का पंजा दिसला की त्यांचं मतदान ते काय होतं डायरेक्टली की त्या पॉलिटिकल पार्टीला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे त्यांना कॅन्डिडेट त्या ठिकाणी कोण आहे लोकल पॉलिटिक्समध्ये इश्यूज कोणते वगैरे आहेत त्याचं त्यांना काहीही घेणं नसतं. इमोशनली आणि पॉलिटिकली कनेक्टेडचं एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने प्रोव्हाइड करू शकतो. सिमिलरली जर ग्रासरूट ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आपल्याला जर वीक बघायला मिळाली असेल किंवा बूथ लेवल ते पार्टीचे काम करणारे जे काही वर्कर्स वगैरे असतील तर त्यांचं प्रमाण कमी झालेलं असेल किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं ना की पर्टिक्युलरली एकाच फॅमिलीकडे त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीची सगळी धुरा वगैरे असते तर हे झाल्यामुळे सुद्धा काय होतं माहिती आहे का की सेकंड लाईन ऑफ लिडरशिप वगैरे आहे
तर ही स्ट्रॉंगली डेव्हलप जर नसले झाल्यामुळे काय होत नाही का, की वोटरचा जो काही सपोर्ट आहे ना, तर त्या पर्टिक्युलरली वोटरचा सपोर्ट हा प्रत्येक वेळेस इलेक्शन विक्ट्रीमध्ये म्हणा किंवा नंबर ऑफ सीट्स निवडून देण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे कन्वर्ट त्या ठिकाणी होत नाही. म्हणून सोशल सपोर्ट असणं आणि इलेक्ट्रोल मशिनरीज त्या ठिकाणी स्ट्रॉंग असणं, तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी वगैरे आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला परत या ठिकाणी एक डिस्टिंक्शन त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. एका साईडला सोशल सपोर्ट तुमचा स्ट्रॉंग असू शकतो, मग जे काही वोटर्स वगैरे आहेत ते इमोशनली आणि पॉलिटिकली कनेक्टेड असू शकतात, पण ह्या इमोशनली आणि पॉलिटिकल कनेक्टेड असणं आणि त्याच्या इलेक्ट्रॉल मशिनरीमध्ये त्या ठिकाणी स्ट्रॉंग रिझल्ट दिसणं, तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी वगैरे आहेत. त्यामुळं रिजनल पार्टीजना त्या ठिकाणी फ्युचरमध्ये जर आपला प्रेझेन्स स्ट्रॉंग दाखवून द्यायचा असेल तर त्यांना 3 गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, की स्ट्रॉंग लोकल कॅडेट त्यांना प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे किंवा तिथे बिल्ड करणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग लोकल कॅडर. त्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, की स्टेबल लिडरशिप असणं सुद्धा गरजेचं आहे आणि ह्या लिडरशिपमध्ये डायव्हर्सिटी सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे फॅमिलीपासून बाकीचे जे काही लोकल किंवा ग्राउंड लेवलला काम करणारे जे सेकंड लाईन ऑफ लिडरशिप आहे, तर ही सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की वोटरचे एक्सपेक्टेशन कशा पद्धतीने चेंज झालेले आहेत, तर याच्या सोबत त्यांना या 3 गोष्टी चेंज करणं किंवा अडॉप्ट करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे वोटर्स एक्सपेक्टेशन. ठीक आहे. त्यामुळं रिजनल आयडेंटिटीज ज्या असतात ना, तर त्या रिजनल आयडेंटिटीज काय करू शकतात माहिती आहे का, एखाद्या पॉलिटिकल पार्टीला पॉलिटिकल स्पेस प्रोव्हाइड करून देण्याचं काम हे रिजनल आयडेंटिटी करू शकतं. पण जर त्यांना रिजनल पॉलिटिकल पार्टीजला तो जो स्पेस आहे हा जर लॉंग टर्म मध्ये टिकून ठेवायचा असेल तर ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की ह्या 3 गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, की स्ट्रॉंग लोकल कॅडर. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय, की स्टेबल लिडरशिप. त्याच्यामध्ये आपण ऍडिशनली काय सांगू शकतो, की सेकंडरी लाईन ऑफ लिडरशिप हे डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की वोटर्सचं जे काही एक्सपेक्टेशन आहे तर त्या बदलत्या एक्सपेक्टेशननुसार त्यांच्या डिमांड सुद्धा फुलफिल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. आपलं जर आर्टिकल तुम्हाला डेफिनेटली आवडलं असेल आणि पीडीएफचं ऍक्सेस तुम्हाला जर पाहिजे असेल तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. सुरुवातीला स्कॅनर सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे, QR कोड प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. किंवा टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही डायरेक्टली जरी द कन्सेप्ट बिल्डर असं सर्च केलं तरी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला ऍक्सेस करू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.